आता नापणे धबधब्यावर चाललोय. गाडी चालत आहे, मागे बसली आहे. अरे ते तर लोकांना समजेल ना तू मागे बसली आहे. अरे पण सांगायची गरज आहे, असं सांगतात ब्लॉगर लोक सांगतात ते मूर्ख आहेत. तुम्ही शिकलेल्या म्हणतात ना, शिकलेल्या माणसासारखं बोलायला हवं ना. अजून शिकायचं आहे ना. अच्छा हा, फर्स्ट ब्लॉग आहे आपला. अच्छा फर्स्ट आहे का? हा. ठीक आहे. ही फुलं कसली आहेत सांगू शकाल? भेंडीची. अरे वा, आपली खायची भेंडी नाही आहे. ही खायची भेंडी फुलं नाही आहेत. हे भेंडी म्हणजे हे रानफुल आहे आणि ह्या दिवसात छान भरलेली असतात. तुम्हाला पूर्ण आता म्हणतो ना आपण निसर्गात आलोय. छान आजूबाजूला हिरवंगार वातावरण. आजच थोडंसं निसर्गात आलोय म्हणजे आमच्या गावी आलोय. ओके. आणि छान हिरवंगार वातावरण. आजच नेमका पाऊस थांबलाय. कमीत कमी पाठीमागचे एका माणसाला पकडलं रस्त्यात. त्याला रिक्वेस्ट केली, त्याची रिक्वेस्ट करून त्याची गाडी घेतली आणि आम्ही नापणे धबधब्याला चाललोय. आत्ताचा फेमस टुरिस्ट स्पॉट आहे तो वैभववाडीतला. आणि छान लोकेशन आहे. बरंच लोक येऊन बघून गेली आहेत. तुम्हीही बघा, आवडेल तुम्हाला आणि मग तुमचे रिव्ह्यू टाका काय असेल ते बघू. अजून आमचा सकाळी नाश्त्याचा प्रोग्राम झालेला आहे. भाकरी आणि पिठलं भाकर खाऊन आम्ही निघालोय. तहसील वैभववाडीमध्ये आपली तारीख होती आज. तारीख पे तारीख. तरी तेवढ्या प्रेशरमध्ये पण आम्ही निसर्गाची मजा घेतोय. तर तुम्हीही घ्या असं आम्ही म्हणू. जे एवढ्या प्रेशरमध्ये असूनही आम्ही त्यातूनच जेवढं निसर्ग आणि निसर्गाचा अनुभव घेता येईल, निसर्ग पाहता येईल असं म्हणजे सध्या तरी आमची बॉडी लँग्वेज आहे. पुढचं पुढे मस्त छान नारळाची बाग आहे बाजूला. कोणाची आहे माहिती नारळाची दाखवते का? हो दाखवते. आवाज कितपत चांगला येतोय माहित नाही. आवाज असं काय ठीक आहे ना, तो आहे. आम्ही डबिंग करू तर टाकू शकत नाहीये आणि तेवढा आपल्याकडे वेळ पण करू शकतो पण वेळ पण नाही. हां, आणि ही जी मजा आहे वेगळीच आहे. कुमारी महालक्ष्मी इकडचं एक छोटंसं फेमस हॉटेल आहे. तिकडे जेवणाचा प्रोग्राम आहे. वा, छान घर बघायला मिळतं. गावातली जी कौलाची घरं असतात ना, ती अशी छान असतात. हा, आणि इकडच्या लोकांना खूप छान वाटतं. आम्हालाही कौलारू घरच आवडतं. इकडच्या लोकांना नाही आवडत. त्यांना स्लॅबचीच घर मॉडर्न वाटतं त्यांना. कारण ते कौलारू घराचं मेंटेनन्स करून थकलेले लोक असतात. माकडं येऊन रोज त्यांची कौलं तोडत असतात आणि त्या एका गोष्टीला कंटाळून लोक मग घरावरती पत्रे, स्लॅब किंवा इतर गोष्टींचं ज्या आता जिकडे सिंधुदुर्गात अवेलेबल आहेत अशा गोष्टी वापरून घराचं रंगरूप बदलताना दिसतात. पण कौलारू घर ते कौलारू घर, त्याच्यात जी मजा असते ती आता नापणे धबधब्यावर पोहोचून मी परत येते. फार पूर्वीचे पण आपले फोटो आहेत तिकडचे, पण तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. आता आम्ही पहिल्यांदा ह्या घराच्या इथे पण माझे फोटो असतील कदाचित फार पूर्वी. काचेच्या पुलाकडे धबधबा. हा बघा धबधबा.
ग्लास ब्रिज. इथे आधीचे इकडचेच फोटो आहेत, ते पण मी टाकते जर मला भेटले तर. भेटले तर नाही रे, मिळाले तर. समजलं ना तुम्हाला. आम्हाला काय, लोकांना समजलं. हळू हळू हळू. हा ग्लास ब्रिज आणि हा धबधबा किती सुंदर शांत आहे. ऍक्च्युली ते तिथे पाहिजे होतं. तेच म्हणतो मी, बरोबर काहीतरी कंज्युमगिरी केली आहे. खूप कमी लो बजेटमध्ये बनवलेलं दिसत आहे. माझी अपेक्षा होती की हा जो ब्रिज आहे तो अपोजिट साईडला हवा होता. म्हणजे तिथून तो खूप हाईटवरून पाणी पडताना दिसलं. हा, तिथून पाणी पडताना थोडी हाईट आहे, इथे थोडी हाईट, या साईडला हाईट कमी आहे. ॲक्च्युली दिस इज सॅटिस्फाईंग. आता खाली बघून चालायला छान दिसतंय. आम्ही आता तिथून आलो गाडी घेऊन. तो ब्रिज दिसतोय असं आलो इथे. सुंदर आहे. लाईक तुम्हाला जर शांती आवडते तर इथे येऊन असं बसू शकता शांतीने. आजूबाजूला डोंगर आहे, वाहतं पाणी आणि पाण्याला ॲक्च्युअल फोर्स आहे. हे थोडं असं पाय वगैरे काय म्हणायचंय तुम्हाला याच्यात? थोडं आम्हालाही कव्हर करा. तिथे जी राणेंनी बनवलेला ग्लास ब्रिज कसं वाटतं असं पाय ठेवायला? काहीच वाटत नाहीये, पण ठीक आहे. छान आहे. हे भारी वाटतंय असं पाय ठेवायला. हलकंही दाखव ना. दाखवलं कसं काय असं इथून पण दाखव. सुंदर आहे. खरं म्हणजे समोर पाहिजे होतं, या बाजूला पाहिजे होतं. ह्याला म्हणतात मोस्ट इंट्रोवर्ट, आय मीन एक्स्ट्रोवर्ट पर्सन. त्या काकांना ते ओळखतही नाहीत पण ते त्यांना विचारतायत. आता आम्ही या पुलावरती होतो. हो काय, आम्ही पूर्वी बघितलेलं आहे, फक्त काठी ब्रिज बघत होता. काढलाच? हो, आम्ही आता तिथे होतो. आता आम्ही चाललोय परत. बाय बाय. धन्यवाद. नापणेकर. नापणेकर नापणेवाले, नापण्या धबधबा आहे ना. यांच्या हिशोबाने तुम्ही हे करायचं, थांबायला पाहिजे. थांबून तिथे कायच आहे करायला. ते खरं म्हणजे तो अपोजिट साईडला त्यांनी निदान बाबा तिकडनं तरी असं कडेवरनं उभं करायला पाहिजे. हा, म्हणजे जे मोठा वॉटरफॉल आहे तो दिसला. हा, म्हणजे मला तेच म्हणायचं होतं तेव्हा पण. ते बघितल्यानंतर मला लक्षात आलं, म्हटलं हे काहीतरी गडबड दिसते. पण तिथे काहीतरी असं बांधायला प्रॉब्लेमॅटिक असेल. अरे कटडा पकडून तुम्ही खाली त्याच्यात बीम टाकून करू शकता, मोठं काही नाही. त्याचा खर्च काय थोडं हे वाटल्यावर
ऍक्च्युली व्हिडिओ मध्ये खूप मोठा वाटतोय मला, बघितलं तर हा सरळ आहे. हा आणि ते असं समोरून घ्या, समोर हाताने पकड. हे बघा, ह्यांना म्हणतात भेंडीची फुलं. हे काढून घेऊन ये. भेंडीच्या भाजीची फुलं नाही आहेत, पण ह्याला म्हणतात भेंडीची फुलं. अरे म्हणतात भेंडीची फुलं नाही, ते भेंडीचा याचा काही संबंध नाही. मग तुम्ही काय म्हणता? त्या भेंडीचा आपण खातो त्या मग मी तेच म्हणाली की हे फोटो घे. ऐकतच नाही तुम्ही हे माझं. देवाला वापरले जातात या सीझन मध्ये. चला बसा. बसतोय. फक्त 100 रुपये त्यांना ट्रिप करून आणलेलं आहे. आता यांना वैभवडी स्टेशनला जाऊन सोडणार. आणि तिथून घरी जा. त्यांना ते जातील आपल्या घरी. आणि तुम्ही कुठे जाणार? आम्ही आमच्या घरी. हे आभाळ बघा किती भारी दिसतंय. स्वच्छ सफेद असे ढग. तुला जर त्याचं जर नैसर्गिक वर्णन करता येत नसेल ना तर बोलू नको. अहो अच्छा तुम्ही बोला. नाही म्हणजे असं म्हणजे कसं छान बोलता आलं पाहिजे. तुम्ही बोला, मग तुमच्याकडून शिकते ना मी. अच्छा. सुनसान रस्ता, नारळाची बाग, राईटला नारळाची बाग, लेफ्टला नारळाची बाग, मधून जाणारा रस्ता, पक्ष्यांचे आवाज, उडणारे पक्षी. सॉरी पक्षी उडतात हे जगाला माहिती आहे. महत्व समजायला लागलंय, रान भाज्यांचं महत्व समजायला लागलंय. फिरून माणूस पुन्हा पुन्हा फिरून माणूस त्याच जागी येतो. हे बस खरी करतो. ते डोंगर बघा तिथे. मुंबईतला माणूस मुंबईच्या खूप मोठ्या बिल्डिंग, ट्रॅफिक, रस्ते, गाड्या, आवाज, कर्कश आवाज याच्यात घुसलेला माणूस आहे. त्याला आता इथे मोकळा श्वास घेण्यासाठी परत फिरावंसं वाटायला लागलंय. त्याला स्वतःची लाज वाटायला लागले की एवढा भव्य दिव्य निसर्ग असताना आपण त्या पोल्युशन वातावरणात का राहतोय, कशासाठी राहतोय, किती कमवतोय, किती साठवतोय, ते आयुष्यभर आपल्यासाठी किती पुरुषार्थ करतोय, याचं गणित त्याला आता समजायला लागलं आणि तो कोकणाकडे परत फिरायला लागला. इथला डबल ग्रॅज्युएट झालेला पोरगा इथून मुंबईत यायला शक्यतो त्याचा नाकार असतो. घरची लोक फोर्स करून त्याला मुंबईत कमवण्यासाठी किंवा त्याचं करिअर घडवण्यासाठी मुंबईत पाठवतात. पण ते मला असं वाटतं की ते साफ चुकीचं आहे. आम्हीही इथून शिकून मुंबईत गेलो. पाठीमागच्या 25-30 वर्षात आम्ही काय केलं ह्याचा जर आपण हिशोब मांडला तर तो नुसताच पोकळ आहे. आम्ही झिरो नाही म्हणणार, कारण झिरोला काय नुसतं अस्तित्व नसतं. त्याच्यासमोर जर आपण एक ठेवला तर त्याचं अस्तित्व किंवा त्याची व्हॅल्यू 10 होईल. तर सांगायची गोष्ट एवढीच की एवढी सगळी जागा घरदार असताना आपण तिथे कुठेतरी जाऊन कुणाच्या तरी आश्रयाला राहतो. मी तर मुंबईत जाऊन 12 लोकांच्या घरी राहिलो आहे. त्याच्यात मी माझं स्वतःचं शिक्षण, नोकरी आणि मग धंद्यात अशी माझी कारकीर्द चालू आहे. पण आता मला अगदी मनापासून कुठेतरी वाटायला लागलं की बस, म्हणजे आता कुठेतरी थांबायला हवंय. आता बघू, मुलं सपोर्ट करतील, ते म्हणतील की आम्ही आता तुमचा पुढचा जो काय प्रवास आहे तो आम्ही सांभाळतो, तुम्ही तुमच्या पूर्वीच्या कल्चरमध्ये या, नेचरमध्ये या. तर नक्कीच अजून 1-2 वर्ष तरी सध्या विचार नाही आहे, पण 100% की छोटा मोठा काहीतरी पोट पाण्याची व्यवस्था करून आपण इथे पुन्हा येतोय. नक्की. थँक्यू. ही हळदीची बाग आहे. पण म्हणजे लोक शेतीकडे वळतात ते आपल्याला दाखवायला.
ही हळदीची पानं आहेत ते हे हळदीची पानं म्हणजे हे डबल हे घेतलं आहे. ह्याच्यात आंब्याची झाडं आहेत, ह्याच्यात रातांब्याची झाडं आहेत, ह्याच्यात नारळाची झाडं आहेत आणि त्याच्या मधल्या जे ओपन जागेमध्ये त्याने ते पीक घेतलं. हे रातांब्याचं झाड आहे. चालेल, थँक्यू. आम्ही नापणे धबधब्याला गेलेलो. त्याच्यानंतर इथे विठलाई देवीचं मंदिर आहे गगनबावड्यात. तर आज आम्ही इथेच राहणार आहोत. हे रूम्स आहेत आणि हे इथे मंदिर आहे. मी दाखवते मंदिर आतून सुद्धा, पण त्याआधी तुम्ही एक व्ह्यू बघा. आणि हा इथे सनसेट होतो आहे. किती सुंदर आहे हे. तिथे नदी आहे मध्ये, मस्त ढग दिसत आहेत, मस्त वारा आहे. तिथे वरती गडावरती गगनगिरी मठ आहे. हे हे इथे तर तिथे भजन चालू आहेत. भजनाचाही आवाज येतो आहे. होप तुम्हाला येत असेल. हे इथे गगनगिरी मठ आहे आणि हे आम्ही आता इथे राहतोय. खूप सुंदर जागा, खूप सुंदर जागा. हे मंदिराचा परिसर हे एवढंच. हे मंदिर आहे, इथे 2 राहायच्या जागा आहेत आणि आज रात्र आम्ही इथेच राहणार आहोत. इथेच जेवण बनवू, इथेच खाऊ. हे एवढंच मंदिर आहे. मी मंदिर आतून पण दाखवते तुम्हाला, पण त्याआधी हे बघा यार, इथे राहणंच किती सुंदर आहे. मी इथे कितीही वेळ राहू शकते, काहीच टेन्शन नाही आहे. फक्त नेटवर्कचा इश्यू आहे, कारण इथे नेटवर्क जास्त नसतं. सो हे मंदिर, हे इथे डोंगर किती सुंदर आहे बघा ना. आणि आज आम्ही रात्री इथेच राहणार आहोत. बघूया एक्सपिरियन्स हा कसा. हे बघा किती किती सुंदर आहे. आता तो सनसेट होत आहे म्हणून ते तसं दिसतंय. हे इथे असं हे इथे छोटंसं देऊळ टाईप आहे आणि हे मंदिर. सह्याद्रीच्या रांगेत महाराष्ट्राच्या कुशीत एक शांत, हिरवं आणि निवांत ठिकाण आहे गगनबावडा. सह्याद्री म्हणजे फक्त डोंगर रांगांची रांग नाही आहे, तो काळाचा साक्षीदार आहे. पावसाचं घर आहे, नद्याचा उगम आहे आणि थकलेल्या मनाला आधार देणारी सावली. हे डोंगर बोलत नाहीत, पण ते ऐकतात. आपण जितकं मन मोकळं करू यांच्याशी बोलू ना, तितक्याच शांतपणे हे आपल्याला सामावून घेतात. गगनबावडा हे सह्याद्रीत वसलेले एक लहानसं पण खूप खोल अर्थ असलेलं गाव आहे. इथल्या डोंगर इतके उंच आहेत की ढग त्यांच्यावरून अलगद फिरतात. आकाश जणू इथे खाली उतरल्यासारखे वाटते. म्हणतात इथलं उंच टेकड्या आणि खोल दऱ्या पाहून लोकांनी या भागाला गगनाला भिडलेले गाव म्हणायला सुरुवात केली आणि तिथूनच गगन अधिक बावडा, गगनबावडा असं नाव रूढ झालं. धुक्यात हरवलेले डोंगर, हिरवळ पसरलेल्या टेकड्या आणि ओलसर मातीचा वास आणि आजूबाजूची शांतता तर आहेतच. हळूहळू मनावरचं ओझं हलकं करत जाते आणि याच शांततेत, या डोंगरांच्या कुशीत विठलाई देवीचं मंदिर आहे.
इथे आल्यावर हवेतच काहीतरी वेगळं जाणवतं. अस्वस्थ मन शांत होतं. विचार हळूहळू स्पष्ट व्हायला लागतात. देवीसमोर उभं राहिलं की शब्द कमी पडतात. डोळे मिटले की यातून एकच भावना येते, जणू देवीच सांगते, सगळं ठीक होईल, घाबरायचं काहीच काम नाही आहे. आणि आपोआप डोळे पाणवतात. तणाव, अडचणी, चिंता घेऊन अनेक जण इथे येतात. पण परत जाताना ते सोबत घेऊन जातात थोडी ताकद, थोडा विश्वास आणि खूप सारा प्रेम. गगनबावडा, सह्याद्री आणि ही विठलाई देवी. इथे येऊन एकच गोष्ट कळते, कधी कधी उत्तर शोधायला दूर जायची गरज नसते. शांततेतच सगळ्या मोठ्या उत्तर सापडतात.